और देख सकते हैं मुकाबले की शुरुआत यहां पर होते हुए नजर आती है हमें। अगली गेंद के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार और उठाकर खेल दिया इस गेंद को, बिल्कुल बाहर है ये। एक ऐसा शॉट जो कि बाउंड्री के बाहर जाकर ही रुकेगा, बीच में कोई रोक टोक नहीं। हवाई मार्ग से गेंद को बाहर भेज दिया। पूरा समय मिला टिप्पे के बाद उस खिलाड़ी को। अच्छा कनेक्शन, अच्छा शॉट और यहां पर 6 रन बटोरते हुए हमें दिखाई देते हैं। और 2 गेंदों में 10 रन आ चुके हैं दीपक के बल्ले से। संदीप की ये अगली गेंद रहेगी। राइट आर्म राउंड द विकेट आते हुए गेंद करने का प्रयास, खड़ा कर दिया उस गेंद को और नीचे खिलाड़ी के हाथों से वो मोतीचूर का लड्डू छूटते हुए हमें दिखाई देता है। जीवन दान मिलता है बल्लेबाज दीपक को, जो कि पहली 2 गेंदों में 10 रन बटोर चुके हैं और इस सिंगल की मदद से अपना और टीम का स्कोर 11 रनों पर पहुंचाते हुए दिखाई देते हैं। शुभम अब रहेंगे स्ट्राइक पर। संदीप की अगली गेंद, ये थोड़ा सा बाहर निकाला एक्स्ट्रा लाइन और वो देख सकते हैं आप फिर से एक कलाकारी वाला शॉट बटोर लिया है, जहां की गेंद को वहां पर खेल दिया। एक आक्रामक शुरुआत होते हुए हमें दिखाई देती है इस समय धैर्य सिंह कंस्ट्रक्शन इस टीम की ओर से। ग्राउंड्समैन आपने स्टेज के नजदीक आना है। इस बार दिशा बदली है, दशा भी बदलेगी। पहले 6 रनों के लिए और अब 4 रनों के लिए खेल दिया है इस गेंद को। 2 बाउंड्रीज, 2 सिक्स अब तक इस ओवर से, एक सिंगल भी उसी में शामिल। 21 रनों पर अब तक के ओवर की बागडोर पहुंचते हुए दिखाई देती है। वहां पर देख सकते हैं थोड़ा सा बैकफुट पर जाकर उस गेंद को घुमाने की कोशिश, मगर इस बार संपर्क उतना खास अच्छा होते हुए दिखाई दिया नहीं है। सिंगल की बदौलत ओवर की समाप्ति हो जाएगी और स्कोर पहले ओवर के बाद 22 रनों पर पहुंचते हुए हमें दिखाई देगा। धैर्य सिंह कंस्ट्रक्शन की टीम बल्लेबाजी करते हुए दिखाई देती है, जबकि खानदेशी राणा ये टीम गेंदबाजी का भार संभालते हुए हमें नजर आती है। 2 धुरंधर टीमें, 2 खतरनाक टीमें आमने सामने। देखना होगा किसके पक्ष में मुकाबला झुकता है। एक छोर से हमें दिखाई देते हैं मनोज दादा पाटिल और दूसरी छोर पर श्री मुकेश सिंह राजपूत। इन दोनों के आशय में, नेतृत्व में टीम अग्रसर होते हुए दिखाई देती है। और ये देख सकते हैं यहां पर थोड़ा सा पीछे हटकर खेलने की कोशिश उस गेंद को, और जलगांव शहर के जाने माने क्रिकेटर मयूरेश चौधरी मैदान के बाहर उस गेंद को रोकते हुए हमें दिखाई देते हैं। खूबसूरत शॉट, कमाल का शॉट। और इसी बीच अंपायर की ओर से नो बॉल का इशारा भी आते हुए दिखाई देता है, यानी कि अब अगली गेंद रहेगी एक तोहफा। बल्लेबाज के पास चाहे तो बड़ा शॉट लगा सकते हैं, किसी भी प्रकार की कोई भी दिक्कत नहीं होने वाली है। इस ओवर में अब तक कोई भी लीगल गेंद नहीं। 27 पर यह स्कोर पहुंचते हुए अब तक हमें दिखाई देता है। धैर्य सिंह कंस्ट्रक्शन की ये टीम एक अच्छी गति से अग्रसर होते हुए नजर आती है और कहीं ना कहीं यही गति आपको 180 के पार भी लेकर जा सकती है। लेकिन मेरा ख्याल है कि आने वाले कुछ ओवर जो रहेंगे उसके अंदर रन गति दबाई जाएगी, क्योंकि ये पावर प्ले का ओवर है। संभवतः रन आएंगे, खिलाड़ी आपको अधिकतर 30 यार्ड्स के अंदर दिखाई देते हैं, सर्कल के अंदर दिखाई देते हैं। तो बड़ा शॉट अगर बाउंड्री के थोड़ा सा करीब भी होता है तो वहाँ खतरा उतना नहीं, क्योंकि खिलाड़ी तो अंदर है। मगर इन 2 ओवर्स के बाद शायद कोई धुरंधर गेंदबाज रहेंगे जो कि मैच को पलटते हुए हमें दिखाई देंगे।
हाँ, अगर इसी कंसिस्टेंसी के साथ रन बनते रहे तो फिर आप सोच सकते कि 150 या फिर 180 के ऊपर ये स्कोर जाएगा। भले 8 ओवर का मुकाबला है, एक छोटा फॉर्मेट है टेनिस बॉल क्रिकेट का ये, मगर कंसिस्टेंसी आप किसी भी फॉर्मेट में रखिए, आपको हमेशा सफलता दिलाएगी। ये देख सकते हैं बल्ले से दूर रखने की कोशिश थी, सरवाइव करना चाहते थे उस गेंद को, लेकिन नहीं कर पाए हैं। गेंद यहां से शुरू हुई और देख सकते हैं एक्स्ट्रा कवर के ऊपर से बाहर जाकर ही रुकी है। क्या बात है, कमाल का शॉट। चलिए देख सकते हैं 33, अब तक कोई भी नुकसान नहीं। इस बार शॉर्ट पिच गेंद वहां पर कर दी थी और तेज तरार गेंद, अंपायर ने फिर से हाथ बाहर निकाला है, इशारा आता है यहां पर नो बॉल का, यानी कि गेंदबाज फिर से रहेंगे संकट में। ये देखना होगा, मेरा ख्याल है फिर से ये गेंद जो है वो गलत बॉलिंग एक्शन के चलते, सस्पेक्टेड बॉलिंग एक्शन के चलते नो बॉल करार की है। और अब मात्र दीपक जो कि अच्छी लय में दिखाई देते हैं, इनके पास एक और सुनहरा मौका रहेगा। दोनों ही खिलाड़ियों के आंकड़े इस समय देखिए, दीपक ने 3 गेंदों का सामना किया है, 11 रन बटोरे हैं। उसी की दूसरी छोर पर शुभम 6 गेंदों में 22 रन बनाकर खेल रहे, बिल्कुल एक ही तरह का स्ट्राइक रेट दोनों का, और टीम का स्कोर पहुंच चुका है 35 पर। अब सोच विचार किया जा रहा है, वहां पर अंपायर से बातचीत की जा रही है, लेकिन निवेदन करना चाहूंगा अंपायर का जो डिसीजन रहेगा सर्वमान्य रहेगा, अंतिम रहेगा, इसी मुकाबले में नहीं बल्कि इस संपूर्ण टूर्नामेंट में। चलिए देख सकते हैं रोहित जो कि अब गेंदबाजी का भार संभालते हुए हमें दिखाई देंगे। ओह, ये तो छोटी गेंद कर दी आपने, वो भी ऐसे मौके पर, बहुत ऊपर बहुत ऊपर, और ये देख सकते हैं हाथों में गेंद, हाथों में समावेश, और हाल फिलहाल नो बॉल या फ्री हिट की अवस्था में इस तरह से विकेट तो आप गवा नहीं सकते। गेंदबाज वही बताने की कोशिश कर रहे हैं कि 6 तो नहीं है, मैंने गेंद रोक ली है, मगर शायद दिमाग से निकल गया था कि फ्री हिट है, और फ्री हिट पर रनआउट एक जरिया हो सकता है, उसके अलावा तो कोई रास्ता नहीं, कोई भी दूसरा रास्ता नहीं। रोहित फिर से बॉलिंग मार्क पर लौटते हुए, ये फिर से छोटी कर दी है, फिर से उठाकर खेला है, और क्या बात है, ये विमान यहां से उड़ा है, अब कुसुम्बा जाकर ही रुकेगा, बीच में नहीं। और इसी बीच देख सकते हैं बड़गांव क्षेत्र से गणेश पाटिल सर, उप विभागीय अभियंता हमारे साथ इस समय मौजूद है। सर, आपका संपूर्ण मैनेजमेंट कमेटी की ओर से बहुत बहुत स्वागत करना चाहेंगे, और निवेदन रहेगा कि आपने आराम से सेटल डाउन हो जाना है और इन मुकाबलों का मजा लेना है। ये देख सकते हैं फिर एक बार कमाल का शॉट, रिप्ले में आपको पता चलेगा कि कितने ऊपर ये गेंद गई थी, बहुत ऊपर। लगातार बल्लेबाजों ने अपना एक अलग ही कब्जा जमाए रखा है, वो प्रेशर बनाए रखा है, वो खौफ बनाए रखा है। 49 पर पहुंचता हुआ स्कोर अब तक का, 1 रन आपका अर्धशतक पूरा करेगी, टीम का अर्धशतक पूरा करेगी। और इसी के साथ
यहां पर देख सकते हैं 3 लगातार 6 आते हुए हमें दिखाई पड़ते हैं और यह स्कोर जो कि 50 रनों के पार पहुंच जाता है। स्कोर पहुंचता है 55 पर और ओवर से अभी भी एक बड़ी गेंद आना बाकी। ये तो समझ लीजिए इनका पसंदीदा शॉट हो चुका है। हर गेंद अगर देखें तो एक ही अंदाज में खेली है और एक ही रिजल्ट सामने हमें दिखाई दिया है। चौथा लगातार 6 आते हुए नजर पड़ता है। चलिए 2 ओवर और स्कोर जो कि 61 रनों पर पहुंचते हुए हमें दिखाई देता है। 2 ओवर 61। अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं। एक कैच जरूर आई थी बाउंड्री पर, लेकिन वो फ्री हिट गेंद थी, तो वैसी परिस्थिति में विकेट बिल्कुल नहीं मिल सकता। ओ हो। यहां पर देखना होगा, अंपायर ने हाथ खड़े किए हैं। 6 रन मिल जाएंगे। मुन्ना गेंदबाजी का भार संभालते हुए। ओह, ये देखना होगा, लेग स्टंप के बाहर से ये हो तो सकती थी, मगर कहीं ना कहीं बहुत ज्यादा आगे निकलकर खेलने का प्रयास किया था ऑफ स्टंप की दिशा में बल्लेबाज ने, और वो गेंद जो थी वो विकेटों के ऊपर से गुजर गई और डॉट हो जाएगी। ओवर की तीसरी गेंद, इस बार संपर्क हुआ है, फुल टॉस और इस गेंद को भी बाहर भेजा स्क्वायर लेग के ऊपर से। बहुत खतरनाक शॉट, ये एक तरफा बल्लेबाजी शुभम की ओर से होते हुए दिखाई देती है। ये खिलाड़ी ना रुकने के लिए ना झुकने के लिए तैयार है। इस बार देख सकते हैं ऑप्शन के बाहर निकाला था और उसी दिशा में खेल दिया। हालांकि ये ऐसे खिलाड़ी है, अगर इन्हें ऑफ लाइन से भी गेंद मिली है तो उसको भी उन्होंने पूरी तरह से घुसकर स्क्वायर लेग के ऊपर से ही खेलने का प्रयास किया है। हाल फिलहाल तो स्कोर जो कि पहुंच चुका है 74 पर, प्रोजेक्टेड स्कोर 222। बाप रे बाप। अब फिर एक बार अंदाज तो दीपक का वही था। देखिए इनका स्कोर 9 गेंदों में 37 पर पहुंच चुका है और शुभम का 10 गेंदों में 35 पर। इससे पता चलता है कि कितनी आक्रामक बल्लेबाजी हो रही है। विकेट अभी भी 0 पर सवार, कोई भी नुकसान नहीं। इस बार कट करके खेलने की कोशिश, पाव फिसला है लेकिन गेंद को रोकने में कामयाबी मिली है। वहां पर थोड़ी सी झटपटाहट होते हुए देखी हमने। 3 ओवर की समाप्ति 74 पर पहुंचता हुआ यह स्कोर, और अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं धैर्य सिंह कंस्ट्रक्शन की टीम को। इसे कहते हैं तूफानी बल्लेबाजी, इसे कहते हैं विस्फोटक बल्लेबाजी। और यहां पर अगर हम ध्यान दें तो इन दोनों ही खिलाड़ियों के बीच ये कमाल की पार्टनरशिप, अच्छी साझेदारी इस पहले विकेट के लिए पनपती हुई हमें दिखाई देती है।
फिर एक बार संपर्क तो जरूर हुआ है। ये देख सकते हैं इस बार भी बाहर निकली थी गेंद। अंपायर अपनी बाहें फड़फड़ाते हुए हमें दिखाई देते हैं। ये इशारा रहेगा वाइड गेंद का और एक अतिरिक्त रन का। शुभम अगली गेंद के लिए तैयार। यह कनेक्शन अच्छा है, बैकवर्ड पॉइंट के दिशा में पवेलियन की ओर खेल दिया उस गेंद को और यहां पर भी 4 रन बटोर लिए जाएंगे। अंपायर मयूर सनोने, द मैन फ्रॉम नासिक, इनका एक अलग तरह का अंदाज है इस बाउंड्री को दर्शाने का। बड़े इंटरटेनिंग अंपायर हमें प्राप्त होते हैं राजपुताना क्रिकेट लीग के लिए। इस बार देख सकते हैं जड़ों में करने का प्रयास था उस गेंद को, कहीं ना कहीं वाइड लॉन्ग ऑफ का वो क्षेत्र कह सकते हैं। दूसरे रन का भी प्रयास करना चाहेंगे, ओवर थ्रो, और उसी का फायदा बल्लेबाज ने उठाया है। एक अतिरिक्त रन अपने टीम के लिए जुटाया है। शुभम बहुत ही आक्रामकता के साथ आगे बढ़ते हुए दिखाई देते हैं और दोनों ही छोर से हमने देखा है शुरुआती दौर से गेंदबाजों को कोई मौका नहीं। इस बार कनेक्शन उतना बेहतर नहीं, लेकिन देख सकते हैं वहां पर फील्डर तैनात है, गेंद को रोक लिया जाएगा। 88 रनों पर पहुंचता हुआ यह स्कोर हर्षल अपने बॉलिंग मार्क पर लौटते हुए हमें दिखाई देते हैं। ये देखिए, न आओ देखा न ताओ देखा, जड़ दिया छक्का इस गेंद पर। स्क्वायर लेग के ऊपर से ये गेंद गुजरी है। ओहो, इस बार फंसाने की कोशिश थी, ललचाने की कोशिश थी, झांसा देने की कोशिश, मगर इसी के साथ ओवर की समाप्ति हो जाएगी। 4 ओवर की समाप्ति और स्कोर जो कि 94 पर पहुंचते हुए दिखाई देता है। अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं। और अब इस मुकाबले के आगे की भागदौड़, आगे के 4 ओवर आपको सौरभ राजपूत इनकी कमाल की आवाज में सुनने के लिए मिलेंगे, जो कि खास छत्रपति संभाजी नगर से यहां पर आए हैं। सौरभ भाई, अगली आवाज रहेगी आपकी, ओवर टू यू। धन्यवाद मयूर भाऊ. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. टॉस जिंकून प्रथमतः जर बघितलं तर बॅटिंग करायचा निर्णय आणि 94 धावांची ओपनिंग पार्टनरशिप. पहिला दिवस आज मात्र राजपुताना क्रिकेट लीगचा जो पाहायला मिळतोय, ऐतिहासिक दिवस आणि ऐतिहासिक खेळ मात्र धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनच्या खेळाडूंच्या माध्यमातून आलाय. एकीकडे दीपक यांच्या बॅटमधून आपण बघतोय 12 बॉलमध्ये 43 आलाय. दुसरीकडे जर बघितलं तर शुभम जे मात्र आपल्याला 14 बॉलमध्ये 48 वर खेळताना पाहायला मिळतात आहे आणि दोन्ही खेळाडूंनी अतिशय धमाल फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अबक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली आणि हर्षल मात्र आता वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत. मानराज पार्कचं हे मैदान सध्याच्या घडीला ग्वाही देतं या राजपूत क्रिकेट लीगच्या स्पर्धेची. 2025चं पर्व नक्कीच जिल्हास्तरीय तरार जो मात्र भरवला गेला या स्पर्धेचा आणि या पहिल्या पर्वाचा पहिला दिवस अतिशय थाटात रंगतोय. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, फिल्डर तिकडे नाहीये, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार, अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. शुभम, थँक्यू डीजे. षटकार मात्र इथे आलाय आणि अर्धशतक मात्र इथे शुभम यांचं मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. 16 बॉलमध्ये 54 धावा, 50 धावा मात्र वैयक्तिक पूर्ण केलाय शुभमने आणि कमालीची पटकेबाजी त्याच्या माध्यमातून होताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. 100 धावा पूर्ण, 50 वैयक्तिक शुभमच्या पूर्ण.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. फुलर यांचा बॉल टाकला, चांगला चेंडू. यावेळेस मात्र सागर यांच्या माध्यमातून काय बॅटिंग केली आहे शुभम यांनी. नक्कीच राजपूत समाजातील स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. व्यावसायिक गटाचं प्रीमियर लीगचं क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या खेळतात आणि आज मात्र धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन संघाकडनं खेळत असताना पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक देखील आलेलं आहे त्यांच्या बॅटमधनं. लेगस्टिक भरकटले आहेत. वाईडचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून येईल आणि धावस्वरूपी आपण बघतोय धावत संख्या वाढताना जी काय आपल्याला पाहायला मिळेल. 22 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने धावत संख्या बनते 178चा प्रोजेक्टेड स्कोर जो की सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर आहे. शुभम आणि दीपकची बॅटिंग एवढी भयानक झाली आहे तर तेज किरण आणि शुभम देखील काय करतील याचा नेम नाहीये. बॅटची कड इथे नक्कीच बहुतेक लागली होती. ज्या रीत्या रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आलं गोलंदाजाचं बहुतेक बॅटची नेक तिथे लागली होती. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीमची रन संख्या स्थिर आहे 101च्या स्कोरवर 101 फॉर दी लॉस ऑफ 1. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. चांगलं षटक आतापर्यंत सागरच्या माध्यमातून. आवाक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. थर्ड मॅन सीमारेषा पार मात्र हा चौकार येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने कट करून दिला होता. क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करत होते बट चेंडू मैदानाला घासत पुसत साठत सरळ सीमारेषा पार गेलाय आणि चौकार मिळालाय. 4 धावा चौकार आहे. बाउंड्री जोड लहान मुलं देखील 105 बिनगडी बाद. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटचा फटका. वेगात आहे चेंडू. हो इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं बट फार वेगात निघाला होता हा फटका. जणू काही बंदुकीतूनच तिथे गोळी सोडली असावी. चौकाराच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. फुलर यांचा बॉल टाकला. अलॉंग दी कार्पेटचा फटका खेळला होता आणि शुभमच्या बॅटपर्यंत सध्याच्या घडला जर बघितलं तर धावा बनत नाहीयेत. धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. प्रयत्न चांगला केला बट बाउंड्री लाईनला टच करून गेला होता बॉल. चौकाराच्या मदतीने षटक संपलंय. 5 ओव्हर 109 रन बिनगडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 109 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. टीम धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन्स. पाच षटकांच्या अखेरीस 109 धावांची भागीदारी. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. जळगावचं क्रिकेट नेहमी आपण बघतो सुप्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. डे नाईटच्या स्पर्धा त्याचबरोबर नाही जर बघितलं तर समाजाचं क्रिकेट जे मात्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतं सीझनमध्ये. आणि यावर्षी मात्र जळगावच्या क्रिकेटमध्ये एक नवीन पर्व जुळताना आपल्याला पाहायला मिळतं. जळगावच्या क्रिकेटमध्ये एक नवीन पान मात्र या राजपुताना क्रिकेट लीगच्या माध्यमातून जे की जुडलेलं आहे. नक्कीच जळगाव जिल्हास्तरीय थरार पाहायला मिळतोय. 4 दिवसांची ही स्पर्धा. त्याचबरोबर नाही जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील एकपेक्षा एक मातब्बर खेळाडू राजपूत समाजातील जे मात्र या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. फार मेहनत मात्र समस्त समाज बांधवांनी जी की या स्पर्धेसाठी घेतली आहे. बट सर्वांचं जेवढं कौतुक करेल मी प्रत्येकाची मेहनत राहिली आहे. आणि त्याचबरोबर नाही जर बघितलं तर खास करून रिंकू भाऊ यांचं देखील मी कौतुक करेल की एक क्रिकेटर नक्कीच नावाजलेलं नाव बट या स्पर्धेसाठी त्यांची जी धडपड पाहायला मिळते त्यांची जी पडझड पाहायला मिळते ती मात्र फार उल्लेखनीय आहे. प्रत्येक गोष्ट मेक शुअर करतात आहे मैदानाच्या आतमध्ये शांततेत पार पडली पाहिजे, शिस्तीत पार पडली पाहिजे. आणि कालांतराने जसं जसं क्रिकेट मोठं होतंय ना बघा टेनिस बॉल क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जात आहे आणि जळगावच्या क्रिकेटला एक वेगळी ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावर. बट ज्या रीत्या या स्पर्धांना शिस्त मात्र लावण्याचं काम सिनियर खेळाडूंकडनं केलं जात आहे या स्पर्धेत आपण बघतोय रिंकू भाऊ मात्र ती भूमिका अतिशय चांगल्यारीत्या बजावतात आहे. त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. नक्कीच 14 संघांचा थरार. प्रत्येक टीमची गोष्ट मेक शुअर केली आहे बेस्टच असावी. कलरफुल किट्स आपण ज्या रीत्या बघतोय यांनी तर सर्वांचीच मनं जिंकून घेतली आणि लाईव्ह विजनचं तर कायच कौतुक करावं. नक्कीच फार मेहनत प्रत्येक स्पर्धेसाठी घेतात. संपूर्ण जर बघितलं तर इन्स्टा हँडल आणि त्याचबरोबर यूट्यूबवर प्रत्येक खेळाडूचा मेक शुअर करतात की इंट्रोडक्शन झालंच पाहिजे जे चांगले खेळतात आहे त्यांचं. आणि आतापर्यंत आपण लाईव्ह विजनच्या इन्स्टा हँडलला फॉलो नसेल केलेलं तर नक्कीच तिथे देखील आपण फॉलो करून घ्या आणि चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सुंदर नजारा जो तुम्ही बघत आहात आपल्या स्क्रीनवर या मानराज पार्कचा कित्येक मोठमोठ्या स्पर्धांचं आणि कित्येक मोठमोठ्या खेळाडूंच्या खेळींचं हे मैदान ग्वाही देताना आपल्याला पाहायला मिळालंय. पण आता जर बघितलं तर 4 दिवस या मैदानावर एकच थरार रंगदार तो म्हणजे राजपुताना क्रिकेट लीग 2025 पर्व पहिले. 4 दिवस या मैदानावर एकच थरार रंगदार तो म्हणजे राजपुताना क्रिकेट लीग 2025 पर्व पहिले. 4 दिवस या मैदानावर एकच थरार रंगदार तो म्हणजे राजपुताना क्रिकेट लीग 2025 पर्व पहिले. 4 दिवस या मैदानावर एकच थरार रंगदार तो म्हणजे राजपुताना क्रिकेट लीग 2025 पर्व पहिले.
कोणत्याही स्पर्धेचं जेव्हा पहिलं पर्व असताना खाशा नजरा आणि खाशा आकांक्षा लागलेल्या असतात, बट ज्या रीत्या मैदानावरती मेहनत करण्यात आली आहे, ज्या रीत्या खेळपट्टी बनवण्यात आली आहे, त्यासाठी मात्र मी विशेष कौतुक करेल इथे संपूर्ण आयोजन समितीचं आणि समाज बांधवांचं, ज्यांनी मात्र या मैदानासाठी मात्र फार मेहनत घेतलेली आहे. जबरदस्त मैदान, समतल खेळपट्टी, त्याचबरोबर जर बघितलं तर खन्ना फेमिक्सचा बॉल. चला 6व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये होतीये सुरुवात. 109 धावा बिनगडी बाद. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पायाचा स्पर्श घेत मात्र इथे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाताना जो की आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच क्वालिटी पंचगिरी जे की देखील आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मयूरजी सोनवणे, रवी सर आणि खास करून MCL ॲप्लिकेटेड पंच अविनाश बंगाळ यांचं देखील कौतुक करावं लागेल. नक्कीच काही दिवसांनी जर बघितलं तर फुलालांचा फटका हवेत आहे, उंची जरा जास्तच गाठली आहे आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील, चेंडू जातोय सीमारेषा पार. खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर 4 धावा इथे मात्र मिळताना आपल्याला ज्या की पाहायला मिळतील. पंचांचा इशारा चौकाराचा तर आलेलाच आहे. नक्कीच फ्री हिटचा देखील इशारा करतात. नो बॉल होता वेस्ट साइडच्या खासा वरचा बॉल आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढताना हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल हाताळला खरा, बट बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू मात्र आपण बघतोय धावस्वरूपी. हॅलो रामदादा पाटील आणि आपला सर्व मित्रवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील राजपुताना क्रिकेट लीग तर्फे खूप खूप स्वागत. राजपुताना क्रिकेट लीग 2025 हा दैदिप्यमान सोहळा काही क्षणात या ठिकाणी सुरू होणार आहे. तत्पूर्वी आलेल्या सर्व संघ मालक, चालक, सर्व खेळाडू, सर्व स्पॉन्सर्स, आयोजन कमिटी, आपल्या सर्वांचे, तसंच लास्ट बट नॉट लिस्ट सगळे प्रेक्षक, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. हा कार्यक्रम आपला सर्वांशिवाय, तुम्हा आम्हाशिवाय नाही, हे या दिसणाऱ्या चित्रावरून तरी दिसतंय. षटकार मात्र आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला आणि यास अर्धशतक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. जे एरोप्लेन मैदान आकाशात फ्लाय होते, त्याचबरोबर जर बघितलं तर धैर्य चेक इनिंग देखील आपल्याला फ्लाय होताना पाहायला मिळते. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलंय. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. बघा संघाचं नाव देखील धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन असलं, बट या टीम मध्ये काही फलंदाजीमध्ये धैर्य नाहीये. हे मात्र आक्रमणच चढवत चालली आहे. चेंडू मात्र इकडे फील्ड केला जातोय धावस्वरूपी. सिंगलच्या मदतीने दुसरी देखील धाव आणि नक्कीच अपील. तत्पूर्वी जर बघितलं तर एक धाव तरी ते पूर्ण केली आणि कम्फर्टेबली दुसरी देखील धाव आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळेल. या 2 धावांच्या मदतीने रन संख्या वाढताना आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 122 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागतात. 2 धावा मात्र इथे चांगल्यारीत्या पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. काय भागीदारी पाहायला मिळाली आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. ऑलमोस्ट 20 रन प्रति ओव्हरचा स्कोर कार्ड. रेफरल अविनाश या ठिकाणी आदरणीय उदयसिंह बापू, आपले सर्वांचे लाडके परिचित उदय दादा, तसंच विनोद दादा शिंदे, आपले मार्गदर्शक, आपलं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं शब्द सुमनांनी राजपुताना क्रिकेट लीग तर्फे खूप खूप स्वागत. चला नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. टीमची रन संख्या सध्याच्या घडीला 2 धावांच्या मदतीने वाढते. 122 धावा त्या मात्र स्कोर काढावं लागतात या टूडीच्या रूपात. शेवटचा बॉल या षटकात यायचा बाकी आणि काय भागीदारी आतापर्यंत रंगवली आहे दोन्ही फलंदाजांनी. जबरदस्त बॅटिंग. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. फ्लॅट 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 फटका आणि चेंडू मात्र हा देखील सीमारेषा पार. धावा मिळाल्या 6. षटकार. रन संख्या 6 षटकांची अखेर झाली आहे. 128 रन बिनगडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला होता खरा, बट तेवढा चांगला प्रहार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलंय. फ्लॅट फटका, चेंडू सीमारेषा पार. धावा देंगुलाय पुरेपूर 6. षटकार. या ठिकाणी आपले फूड स्पॉन्सर जे आहेत आदरणीय नंदनसिंग पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सुयोग कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत दादा आणि आपले मार्गदर्शक देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चला चौकार मात्र षटकार मात्र शेवटच्या बॉलवर येताना जो की आपल्याला पाहायला मिळाला.
जबरदस्त बॅटिंग मंच आपण बघू शकतात पूर्णपणे मान्यवरांनी सध्याच्या घडीला फुलून उठलेला आहे आणि अवघ्या काही वेळातच मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल. राजपुताना क्रिकेट लीगचं पहिलं पर्व. क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र सागर यांना इथे विकेट मिळते आणि शुभम यांना मात्र इथे परतावं लागेल. चांगला खेळ शुभमच्या माध्यमातून राहिला खरा, बट यावेळेस क्लीन बोल्डच्या रूपात मात्र शुभम बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली नॉक खेळली, 62 धावा वैयक्तिक आपल्या बॅटमधनं बनवल्या आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर टोन सेट करताना पाहायला मिळाले. टाळा व्हायला हरकत नाहीये टीम धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन. जबरदस्त बॅटिंग करून मात्र तंबूच्या आसरा परतताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आहे. फुलरल्यांचा बॉल टाकला होता आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला खरा, बट चेंडू जाऊन आदळला सरळ यष्ट्यांवरती आणि मोठी विकेट मात्र मिळाली आहे. नक्कीच शुभम ज्या रीत्या चर्चेत होते जळगाव प्रीमियर लीगला, एवढा काही खासा परफॉर्मन्स त्यांचा पडला नाही, बट राजपुताना क्रिकेट लीग मध्ये आले आणि कायच आले. जबरदस्त बॅटिंग करत असताना नक्कीच मंचावरती विराजमान आमच्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत राहील. सर्वच मान्यवर आपली उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी नोंदवतात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जिल्हा जळगाव, तालुका चोपडा, नाव तेज किरण राजपूत. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि पहिलाच बॉल सरळ सीमारेषा पार. वाघाची दहाड, फोडलाय पहाड. 6 धावा, षटकार. आमचे मार्गदर्शक मोठे बंधू प्राध्यापक डॉक्टर संजयजी शेखावत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी आदरणीय सरांना विनंती करेल की आपण मंचावर यायचंय. धन्यवाद डीजे. थँक्यू थँक्यू. तेज किरण राजपूत पहिल्याच बॉलवर षटकार ठोठावत मात्र सांगितलंय की यस मी आलेलो आहे या स्पर्धेत. याही वेळेस लागोपाठचा दुसरा जबरदस्त प्रहार. इथे मात्र चेंडू सरळ आमच्या मुख्य मंचकावरती. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 प्रहार केलेत आणि षटकार वसूल केलेत. धन्यवाद डीजे. अनेक व्यावसायिक गटाच्या स्पर्धा या मैदानावर अक्षरशः दणानून सोडलेला खेळाडू आज मात्र राजपुताना प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका पिटतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवरून पंच केला होता. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर आहेत आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी निर्धाव चेंडू जो की आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 140 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लावल्यात आणि कमालीची फटकेबाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. याही वेळेस जर बघितलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला इथे आणि तेज किरण राजपूत यांना मात्र परतावं लागेल. 2 षटकार खेळले खरे, पण आता तंबूच्या आश्रयाला लागलेत. 140च्या स्कोरवर दुसरा धक्का. सागर यांना इथे अजून एक यश मिळतंय आणि फलंदाज मात्र बाद राहणार आहे. 140 फॉर द लॉस ऑफ 2. थँक्यू 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 डीजे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फुलरल्यांचा बॉल. पहिल्याच बॉलवर दीपक आलेत आणि पहिल्याच बॉलवर मात्र मागच्या दिशेने फटका खेळाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 141 धावा ज्या मात्र स्कोर काढू लागतील आणि षटक संपेल. चांगलं षटक राहिलं नक्कीच खानदेशी राहण्यासाठी, कारण की 2 विकेट आल्या, बट रन संख्या जर बघितली तर ऑलमोस्ट 141 पार करून बसली आहे. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. नक्कीच 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. मुन्ना जी मात्र शेवटचा षटक घेऊन आलाय. ऐतिहासिक दालन या स्पर्धेत जे आपण बघतोय सौजन्य देण्यात आलंय राम राज्य प्रतिष्ठान निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून. एक स्टॉल इथे मात्र फार सुंदर लावलाय ऐतिहासिक दालनाचा आणि तिथे मात्र वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जीवनाशी निगडीत जर बघितलं तर गोष्टी तिथे मात्र ज्या की आपल्याला इतिहासाबद्दल सांगण्यात आलेल्या आहेत, तर नक्कीच आपण तिथे देखील एकदा भेट द्यावी.
मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रन संख्या मात्र सध्याच्या घडलाय 142, 142. 2 धावा 2 गडी बाद आणि शेवटचे 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहेत. नाही 4 बॉल बाकी आहेत, माफ करा. यावेळेस मात्र ऑफस्टिकला शफल होऊन हुक केलाय आणि षटकाराच्या धावेला मात्र मैदानाच्या आतमध्ये बुक देखील केलाय. षटकाराच्या मदतीने रन संख्या झाली 148, 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. लाइट डिपार्टमेंट लाइट आलेत आणि दिवा मातीचा असो की सोन्याचा, महत्व त्याच दिव्याचं जास्त जो अंधारात प्रकाश देतो. आणि या दिव्याने तर बघितलं तर अक्षर त्या स्कोर कार्ड मात्र लखलखून सोडलाय. डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय, सरळ सीमारेषा पार आणि धावा मात्र इथे मिळतील 4. 150चा आकडा मात्र टच करताना आपल्याला पाहायला मिळते टीम 152 जे की स्कोर कार्डवर लागलाय. आणि शेवटच्या बॉलवर देखील एअर स्ट्राईक केली आहे, बट फटका इथे मात्र फसला होता. झेलही आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे धावबाद 2 धावा देखील आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. जिथे धावबाद होण्याची संधी होती तिथे मात्र चेंडू काही हातात आलाच नाही आणि शेवटच्या चेंडूवर आपण बघतोय 2 धावा इथे चोरून काढलाय. रन संख्या 2 धावांच्या मदतीने झाली 154 रन. 154 फॉर द लॉस ऑफ 2. शेवटचा बॉल या डावातील यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल राहील या डावातील, 8वं षटक मात्र या डावाचं जे की सुरू आहे आणि शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. अकुटाप्याचा बॉल इथे मात्र पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि षटकाराच्या मदतीने मात्र इथे डाव संपलाय. तर 8 षटकांमध्ये नक्कीच 160 धावा ज्या की बनवल्या टीम धैर्य सिंह कन्स्ट्रक्शनने. आणि पहिल्याच मॅच मध्ये काय स्टेटमेंट जारी केलंय, नक्कीच जबरदस्त फटकेबाजी शुभम, दीपक, तेजकिरण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि शेवटच्या बॉलवर तर कायच फटका खेळला, जणू काही ढगातच लाइटिंग लावली आणि षटकाराच्या मदतीने डाव मात्र इथे संपलाय. तर 8 ओव्हरचा खेळ पूर्ण, 8 ओव्हर 160, 2 गडी बाद. स्कोर कार्डवर नक्की नजर टाकूयात एकदा. थँक्यू डीजे. 79 धावा, 10 षटकार, 3 चौकार. शुभम राजपूत 21 बॉल 62 धावा, 6 षटकार, 5 चौकार. तेज किरण राजपूत 4 बॉल 12, 2 षटकार पाहायला मिळाले. आणि दीपक राजपूत रन बॉल 2 ची भूमिका मात्र बजावली. गोलंदाजीच्या नक्कीच आकड्यांवर आपण नजर टाकतोय, कोणालाच काही खास यश मिळालं नाही. तब्बल जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 8 बॉलर्सचा वापर केला, बट 2च यशच्या विकेट मात्र मिळू शकली टीम खानदेशी राणा. तर 160 बनवलेत, 161चा पाठलाग आहे. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल आपल्यासोबत जुळतील आमचे साथी समालोचक मित्र, हिंदी कॉमेंटेटर नक्कीच RJ मयूर. पांचों गव्यामूलक द्रव्य जो उपयोगी पग पग जीवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में. को रोए बिना नहीं दूध पिलाए, गैया दूध पिलाने को व्याकुल घोर भय अंगना में रभाए.
डॉक्टर गजानन पाटील, केवल हॉस्पिटल, ॲडव्हान्स्ड लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सेंटर. सुस्वागतम. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शिवणी बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. अत्याधुनिक प्लांट की ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाने अवलंबलेल्या मशिनरीज उभारलेल्या असून सदर कंपनी बियाणे उत्पादनात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देताना आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करत नाही. उत्कृष्ट क्वालिटीचे विश्वासार्ह बियाणे म्हणजेच पद्मालया बियाणे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याकडे कंपनीचे लक्ष आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी असो किंवा इतर सामाजिक कार्य असो, सदर कंपनी नेहमीच अग्रेसर असते. कंपनीचे नवीन प्लांट व मशिनरी आणि सुसज्ज असे गोडाऊन आहे. कंपनीचे स्टाफ अत्यंत चिकाटीने बियाणे उत्पादनामध्ये कसे बदल करता येतील, शेतकऱ्यांपर्यंत नवीन बियाणे कसे पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहे. बाजी की कमान जो की पहले ओवर में संभालते हुए दिखाई देंगे. या ठिकाणी आत्ताच आदरणीय काकासो आत्माराम पाटील साहेब आलेले आहेत. मी आपणासही देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर यायचंय आणि आपल्या ज्या ट्रॉफीज आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्या खेळाचं अंतिम सत्य जे असणार आहे, कोण विजेता होणार, कोण जिंकणार आणि कोण तिच्या ट्रॉफी आपल्या ताब्यात घेणार, या सर्वांची उपलब्धता आपल्याला 4 दिवसात बघायला मिळणार आहे. तो यहाँ पर देख सकते हैं दिनेश की पहली गेंद और पहली गेंद पर सिंगल आते हुए दिखाई देता है. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर निकालने की कोशिश की थी उस गेंद को, फील्डर वहां पर तैनात हमें दिखाई देते हैं. खानदेशी राणा टीम की ओर से मुन्ना और सागर की जोड़ी इस समय एक रन जुटा चुकी है, अपना खाता खोल चुकी है. मगर आपको कुछ अलग करना पड़ेगा, थोड़ा सा एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पर परफॉर्म करने की जरूरत रहेगी, तभी जीत मिल सकती है, क्योंकि आपके पास एक शिखर खड़ा किया गया है.
इस बार अक्रॉस द लाइन उस गेंद को खेलने का प्रयास करना चाहते थे और कहीं ना कहीं अपना जो पाव था वो थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर लेकर गए थे, मगर बल्ले का गेंद से कोई भी संपर्क होते हुए दिखाई नहीं दिया। अगली गेंद जिसके लिए दिनेश राजपूत पहुंच जाएंगे बॉलिंग मार्क पर। ओहो, एक और खतरनाक गेंद लगातार परेशान कर रखा है बल्लेबाजों को। बिल्कुल भी हाथ खोलने का किसी भी प्रकार का कोई भी मौका हमें उपलब्ध होता हुआ दिखाई दे नहीं रहा। हेलो, चलिए अगली गेंद। ये फिर से धीमे गति की गेंद, इस बार तो चकमा दे दिया आपने। हेलो, देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद बिल्कुल रसमलाई। स्लोअर वन, संपर्क तगड़ा है मगर फील्डर की मौजूदगी, और वहां पर देख सकते हैं दीपक, एक सुनहरा चेहरा और जिसने बल्लेबाजी में धूम मचा कर रखी थी। अब फील्डिंग में भी देख सकते हैं किस तरह से डट कर खड़े हैं। ऐसा लग रहा है कि कोई अंबुजा सीमेंट की दीवार मौजूद है मिड विकेट की दिशा में, जो कि गेंदों को आगे नहीं जाने दे रही। पहले समाप्ति स्कोर 2 रनों पर, महज 2 रनों पर, 2 सिंगल जो 2 प्राथमिक गेंदों पर आते हुए दिखाई दिए थे। उसके बाद अगली जो 4 गेंदें उस पर कोई भी रन नहीं। ओवर की समाप्ति हो जाती है 2 रनों पर स्कोर। अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान होते हुए हमें दिखाई नहीं दिया है। अब मात्र देखना होगा दीपक राजपूत जिन्होंने आखिरी गेंद को रोका था, अब उन्हें दूसरा ओवर करने का मौका दिया गया है। और देख सकते हैं स्ट्राइक पर सागर राजपूत जो कि इनका सामना करने के लिए डट कर खड़े हैं। इस गेंद को मिड विकेट की दिशा में खेल दिया, संपर्क उतना अच्छा होते हुए दिखाई नहीं दिया है। एक ही रन मात्र इस गेंद से भी आते हुए हमें दिखाई पड़ेगा। और अब मुन्ना आ चुके हैं स्ट्राइक पर। मुन्ना को काम करना पड़ेगा दुगना। ओ हो, यहां पर गेंद मात्र ऐसा प्रतीत हुआ कि छू कर निकल गई है, लेकिन वो कीपर से भी दूर थी। और कहीं ना कहीं दीपक राजपूत को हम पहले भी जलगांव शहर के असंख्य टूर्नामेंट्स में पार्टिसिपेट करते हुए देख चुके हैं। ये देखना होगा हवा में बहुत ऊपर। ओह, ये कैच है या कमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है। वाह भाई वाह। रिप्ले के माध्यम से हम देख सकते हैं कितना खतरनाक कैच था ये, और वहां पर जिस तरह से बैलेंस बनाया था वाकई काबिले तारीफ। विकेट तो आया है और इसका रिप्ले तो आप एक बार नहीं बार बार देखिए। ये देखिए फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल करने के लिए सामने की ओर खेल दिया था उस गेंद को। हवा में बहुत ऊपर गई थी गेंद और बिल्कुल साइड स्क्रीन के ठीक सामने। ये क्या बात है भाई, मानना पड़ेगा। क्या बहुत ज्यादा गैप था, बिल्कुल बहुत गैप था। और देखिए महिला मंडल के लिए एक बिल्कुल जगह अलग से बनाई गई है और मैं चाहूंगा कि उनके सामने कोई भी खड़ा ना रहे, क्योंकि हर कोई यहाँ पर मुकाबला देखने के लिए आया है, मुकाबले का मजा लेने के लिए आया है, तो किसी ने भी उनका व्यू ब्लॉक नहीं करना है। सामने कोई भी मौजूद ना रहे, निवेदन रहेगा। क्या बात है। और जितना कमाल का कैच था उतना ही बढ़िया कैमरा वर्क वहां पर देखने के लिए मिलता है हमें। लाइव विजन की टीम भी कमाल है। चलिए, तो दीपक राजपूत को सफलता मिलती है। ओ हो, ये तो फिर से गलत शॉट दिखाई देता है। संपर्क उतना अच्छा नहीं, मगर 3 खिलाड़ी उस गेंद के इर्द गिर्द मंडराते हुए दिखाई देंगे। गेंद किसी के भी हाथों में नहीं आएगी। यहाँ पर अगर हम ध्यान दें तो जिस तरह से बल्ले का मुंह खोला था, कह सकते हैं कि सीधे बल्ले से चमेट मारने की कोशिश की थी उस गेंद पर। और जब आप इस तरह का शॉट खेलते हैं तो स्वाभाविक सी बात है कि पावर उतनी जनरेट नहीं। दीपक ओवर की अगली गेंद करने के लिए बिल्कुल तैयार। अब भूषण पाटिल नए बल्लेबाज जो कि सिंगल के सहारे जीवन दान भी प्राप्त कर चुके और खाता भी खोल चुके।
ये देखना होगा, बहुत ताकत है इस खिलाड़ी की भुजाओं में। और देख सकते हैं हमारे इस टूर्नामेंट के जो सह प्रायोजक है अर्थात श्री नितिन दादा पाटिल, इनके चरणों में वो गेंद सादर समर्पित होते हुए हमें दिखाई देती है। चरण स्पर्श करने के लिए पहुंची है श्री कृष्णा एजेंसीज के मालक पालक और संचालक नितिन दादा पाटिल। यहां पर सामने की ओर खेल दिया है उस गेंद को, फील्डर की मौजूदगी बताती है कि एक ही रन आपको प्राप्त करने का मौका मिलेगा। चलिए 2 ओवर की समाप्ति और 9 रनों पर पहुंचता हुआ स्कोर, एक बड़े विकेट का नुकसान अब तक हमें होते हुए दिखाई पड़ता है। अगर हम ध्यान दें तो पहला ओवर जो कि लेकर आए थे दिनेश 2 रन दिए थे, उसके बाद दीपक 7 रन दिए, मगर एक बड़ा विकेट अपने नाम कर लिया है। ये पहला झटका, पहला विकेट, पहली उलझन भी और पहली आती हुई आपदा भी खानदेशी राणा इस टीम के लिए। मेरा ख्याल है दिनेश जब पहला ओवर इतना अच्छा कर चुके हैं तो कप्तान की सोच है कि इनके ओवर्स यहां पर समाप्त कर दिए जाए। और दूसरा ओवर करने के लिए आ चुके हैं, ऑफ स्टंप के बाहर निकलकर खेलने की कोशिश। इस तरह के प्रयास में ना एक छोटा सा मैं आपको टिप देना चाहूंगा कि पिच से कनेक्शन ना टूटने दे। ओ हो, सीधी गेंद हाथों में गई थी। मुश्किल होता है, मुश्किल होता है। एक तो आपको रनअप लेना है, गेंद को रिलीज करना है, उसके बाद वो बिगड़े हुए मोमेंटम के साथ आती हुई सामने से तेज गेंद को कलेक्ट करना है। और जितना कहने में मुश्किल है उतना ही करने में। अब बल्ला हवा में, गेंद नीचे रह गई। 1 रन फिर से यहां पर प्राप्त हो जाएगा और सागर राजपूत सिंगल के सहारे 8 रनों पर पहुंच जाएंगे। भूषण पाटिल आ जाएंगे स्ट्राइक पर। हेलो, दस रनों पर पहुंचता हुआ किसी प्रकार ये स्कोर रन गति को पूरी तरह से रोके रखा है। स्लोअर वन गेंद कारपेट पर आग लगाते हुए देख सकते हैं उस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया था। फील्डर की मौजूदगी बताती है कि एक ही रन का मौका मिलेगा बल्लेबाजों को और धीरे धीरे ये स्कोर आगे बढ़ते हुए दिखाई देता है, मगर कछुए से खरगोश बनने की जरूरत है। प्रयास जरूर किया था, खोद कर निकाला उस गेंद को और स्क्वायर लेग की दिशा में शिव उस गेंद को रोकते हुए नजर आते हैं, अर्थात शुभम। एक और ऐसे खिलाड़ी जो कि जलगांव के असंख्य टूर्नामेंट्स में पार्टिसिपेट करते हुए हमें दिखाई देते हैं। जलगांव एक बहुत बड़ा क्षेत्र है और बिल्कुल हम ऐसा कह सकते हैं कि जलगांव की मिट्टी भी बड़ी उपजाऊ है क्रिकेटर्स के लिए। आए दिन हमें जलगांव शहर के टेनिस बॉल क्रिकेट में नए नए धुरंधर खिलाड़ी आते हुए दिखाई देते हैं। हर साल कोई ना कोई एक ऐसा खिलाड़ी आता है जो कि एक ऐसी खतरनाक पारी खेलता है जिसे पूरे साल भर याद रखा जाता है, मगर उसी के अगले साल उस पारी को बुलाने के लिए कोई नया खिलाड़ी आ जाएगा। तो ये बागडोर चलती रहेगी, ये लाइन चलती रहेगी, ये ट्रेन चलती रहेगी। मेरा ख्याल है कि गेंद को हानि पहुंची है और अंपायर इस गेंद को मृत घोषित करते हुए दिखाई देंगे। जीवित नहीं है गेंद, सजीव नहीं है बिल्कुल। उसी अवस्था वाली दूसरी गेंद के साथ अब शुरुआत की जाएगी और देख सकते हैं हमारे ऑफिशियल फोटोग्राफर ज्ञानेश्वर मावली, इनके भुजाओं में तो इतनी ताकत है, सही सलामत गेंद को भी दबा देते। चलिए देख सकते हैं
उसी अवस्था वाली दूसरी गेंद अब आ चुकी है। अगर 2 ओवर के अंदर गेंद को कोई नुकसान पहुंचता है तो नई गेंद के साथ शुरुआत की जाती है, मगर 2 ओवर की समाप्ति ये बताती है कि अब जो गेंद आएगी वो रहेगी पुरानी वाली, वो गेंद पिटी हुई होगी। चलिए अगली गेंद। ओ हो, पैर पर गेंद मानो निकली हो मैदान के सैर पर गेंद। एक अच्छी गेंद के साथ यहां पर समाप्ति करते हुए दिखाई देते हैं दिनेश अपने स्पेल की। और दिनेश राजपूत अपने निजी 2 ओवर में विकेट तो प्राप्त नहीं कर पाए, लेकिन इकोनॉमी बड़ी कमाल की। 4 रन, यानी कि इन्होंने 2-2 रन दोनों ही ओवर में बांट लिए हैं। ऐसा प्रतीत हुआ जब गेंदबाजी करने के लिए आए कि बल्लेबाजों के जो हाथ है उन्हें किसी जंजीर से जकड़े रखा था इन्होंने। और देख सकते हैं अनिल सिंह राठौर नए गेंदबाज के तौर पर हमें दिखाई देते हैं। सामना करने के लिए भूषण पाटिल स्ट्राइक पर मौजूद। राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट पिच गेंद, संपर्क उतना अच्छा होते हुए दिखाई नहीं दिया। दीपक राजपूत उस जगह पर उस गेंद को रोकने के लिए मौजूद है। चारों कोने से चौकन्ना है, मगर ऐसे जैसे तैसे बल्लेबाज 1 रन प्राप्त करने में कामयाब हो जाएंगे। हॅलो 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 चिक चिक। या ठिकाणी गस सोसायटीचे चेअरमन काकासो अजबसिंग पाटील हे देखील आलेले आहेत। मी आपल्याला विनंती करतो राजपुताना प्रीमियर लीग तर्फे आपण मंचावर यायचंय। सर्वप्रथम आलेल्या सर्व स्पर्धकांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, तसंच मंचावर उभ्या असणाऱ्या बसणाऱ्या सर्व मान्यवरांचं राजपुताना क्रिकेट लीग तर्फे मनोभावे स्वागत। आपण काही क्षणातच ऑफिशियली स्पर्धेचा इनॉग्रेशन सोहळा या ठिकाणी सुरू करणार आहोत। तत्पूर्वी मंचावर उपस्थित असलेले आजचे आपले मार्गदर्शक, सपोर्टर, ज्यांनी सर्वांनी या राजपुताना क्रिकेट लीग वर्ष 2025 खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, असे आपले आनंदसिंग पाटील साहेब कडोली, आनंद पाटील साहेब, शांभाऊ पाटील माजी नगरसेवक अंमळनेर, नरसिंग परदेशी साहेब, इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर संजयजी शेखावत सर, नंदनसिंग पाटील साहेब जे आपल्या इथे प्रायोजक देखील आहेत, बिल्डर्स आहेत सुयोग कन्स्ट्रक्शन्स, विनोद दादा शिंदे साई सर्व्हिसेसचे संचालक आहेत आणि सचिव आहेत, महाराणा प्रतापसिंग पुतळ्याचे उदयसिंग पाटील साहेब आहेत, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रशेखर दादा आहेत, चंद्रशेखर सिंग राजपूत, तर जितेंद्र पाटील साहेब, देवसिंग पाटील साहेब आहेत, गणेश पाटील सर आहेत, तुषार सावंत साहेब आहेत संभाजी ब्रिगेडचे, परशुराम पाटील सर आहेत माजी सैनिक, कॅप्टन डॉक्टर राजेंद्र सिंग राजपूत आहेत, कृपाल सिंग राजपूत आहेत जे की लॉन टेनिस आणि क्रिकेटचे नॅशनल कोच देखील आहेत, आर के पाटील साहेब आहेत आपले, जितेंद्र सिंग जाधव आहेत, देवीसिंग दादा आहेत, हरसिंग नाना आहेत ओम कन्स्ट्रक्शनचे आणि सरपंच, तसंच गौरव पाटील आहेत अंतुर्लीचे आणि आपले सर्वांचे लाडके आपले माजी नगरसेवक विजू मामा जळगाव शहर महानगरपालिका हे देखील आहेत। सर्वप्रथम चुकून आमच्याकडनं जर कोणाचं नाव सुटलं, अजबसिंग काका आहेत आपले, तर कृपा करून आम्हाला सांभाळून घ्या। आपले आदरणीय काका आत्माराम पाटील साहेब आहेत, बबलू दादा आहेत, आपले खडक्याचे त्यांची टीम देखील आहे, अत्यंत उत्साहाने या ठिकाणी ते सकाळपासून आहेत, आमचे आदरणीय बापू आहेत। मी बबलू दादांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय। आलेल्या सर्व राजपूत बांधवांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत।
मंचावर असलेल्या सर्व मंडळी अतिशय उच्च स्थानावर तुम्ही सर्व आहात आणि आपण सर्व राजपूत समाजासाठी आदर्श आहात. तरी आपण सर्वांचं या ठिकाणी असणं हे सगळ्या समाजासाठी एक महत्त्वाचं पाठबळ आहे. तर कृपया गणेश पाटील सर, डेप्टी एक्झिक्युटिव्ह भडगाव, तेही आता मंचावर आहेत. तर आपण सर्वजण मंचावर आहात हीच सगळी अभिमानाची बाब आहे. आणि आपण सगळ्यांनी येताना नुकतंच डाव्या हाताने एंट्री जिकडनं केली तर तिकडे आपण ऐतिहासिक दालनाचं एक उभा केलं आहे. तर सर्वांनी कृपया जाताना ऐतिहासिक दालनाचा, आपला महाराणा प्रतापांचा आधीचा इतिहास आहे तर तो नक्की पाहावा. राणा सांगा, राणा कुंभा आणि महाराणांची वंशवाळ आपण त्या ठिकाणी दाखवली आहे. तर थीम असे आहे की यावर्षी आपण महाराणांच्या आधीचा काही इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मर्यादा असल्यामुळे सर्व नाही दाखवलं, पण मोजकं आपण खूप कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर कृपया आलेल्या सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांनी ते सर्व बघावं ही नम्र विनंती. आम्ही ज्या वेळेस नक्कीच खरं आहे बापूसाहेब, आम्ही ज्या वेळेस ही संकल्पना करत होतो म्हणजे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण एक हा शेवटी ग्रामीण भाग आणि कसं करणार, पण तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आत्तापर्यंत तरी खूप चांगलं होतं आहे. आणि नक्कीच यापुढे समाजकार्य फक्त क्रिकेटपुरता मर्यादित न ठेवता आपण अजून कुठल्या माध्यमातून करू हे नक्कीच करायचं आहे तुमच्या मार्गदर्शनाने. राजपुतना क्रिकेट लीग 2025 समाज संघटन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण हे कार्य करत आहोत. तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं पुनश्च मनापासून स्वागत. कमेंटेटर जी आप कंटिन्यू कीजिए. धन्यवाद. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रनसंख्या झाली आहे 30 रन 2 गडी बाद. डावाचं मात्र हे 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. बॅट चालवण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला जळगाव क्रिकेटमध्ये बहुचर्चित असलेलं नाव गोपाल भाऊ बहुरे यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. फुलालांचा बॉल अलॉंग दी कार्पेटचा फटका आणि धावस्वरूपी जर बघितलं तर तिकडे देखील एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोपाल भाऊ बहुरे यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक चांगले खेळाडू, त्याचबरोबर एक चांगले संघमालक म्हणून देखील यांची ओळख आहे. नक्कीच या सीझनमध्ये आपण बघितलं की ज्या 3 मोठ्या स्पर्धा ओपनच्या झाल्या होत्या जळगाव जिल्ह्यामध्ये, श्रीराम चषक ज्यातली एक स्पर्धा आपण याच मैदानावर बघितली. जामनेरला देखील नामदार चषक बघितलं, GM चषक बघितलं. महाराणा CC नावाने यांचा संघ चालतो आणि नक्कीच तिन्हीच्या तिन्ही स्पर्धा मात्र यांच्याच टीमने जिंकल्या होत्या. तेच संघ मालक सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. फुलालांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे. धावस्वरूपी मात्र एक धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. 13 धावा मात्र या षटकात आलाय. 5 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 5 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 34 रन 2 गडी बाद. 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. मानराज पारचं हे मैदान सध्याच्या घडीला आपण बघतो चर्चेत आहे. नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघितल्या या सीझन मध्ये या मैदानावर. पण आता जर बघितलं तर ऐतिहासिक पर्व हे राजपुताना प्रीमियर लीगचं RCLचं मात्र जे की आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच ओपनच्या स्पर्धा असो, समाजाच्या स्पर्धा असो, जळगावला मात्र क्रिकेटची पता आहे. खास करून डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. मला नाही वाटत भारतामध्ये कोणत्या ठिकाणी एवढ्या डे नाईटच्या स्पर्धा होत असतील तेवढ्या मात्र या जळगाव शहरामध्ये होतात, त्या देखील समाजाच्या. तर एक वेगळी छाप मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटामध्ये जळगाव जिल्ह्याच्या. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्री रवींद्रजी महाराज वरसाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. राजपुताना क्रिकेट लीग सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण रस्त्यातनं बाजूला व्हायचं आहे. या ठिकाणी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर श्री प्रदीपजी गिरासे देखील मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. सर्वांनी आदरणीय महाराजांचा स्वागत करायचं आहे.
टाळ्यांनी आपण शब्दसुमनांनी राजपुताना क्रिकेट लीग तर्फे त्यांचं स्वागत करतोय. संघटन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण कार्य करत आहोत. आदरणीय रवी महाराज वरसाडेकर यांचं जळगाव नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया महाराजांनी मंचावर यायचं आहे. हिंदू कुल सम्राट वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह की सर्व मंडळींनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे आपण जागेवर बसून घ्यावं. पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात आपणास सांगतो. कृपया आदरणीय रवी महाराज वरसाडेकर आणि त्यांच्यासोबत मंचावर ते मान्यवर मंडळी दीप प्रज्वलन करतील. त्यानंतर महाराणा प्रताप पुतळ्यांचं पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी छोटासा सन्मान होईल आणि मंचावरील सर्व मंडळी आणि काही प्रमुख व्यक्ती या ठिकाणी महाराजांचं स्वागत आणि सत्कार करतील. ठीक आहे. माझी एक विनंती असणार आहे. सर्व जे स्पर्धक मैदानात आहेत, अंपायर सर तुम्हाला विनंती आहे, आपण एक 10-15 मिनिटासाठी आपला खेळ थांबवत आहोत. या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले आहेत. माफ करा, खरं तर खेळ थांबवणं उचित नाही, पण सर्वांना वेळेची बंधनं देखील आहेत. आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पवेलियनमध्ये जे आपले काही टीम ओनर्स आणि प्लेयर्स बसलेत, माझी विनंती आपण मंचाच्या समोर यायचं आहे सर्वांनी. राजपुताना क्रिकेट लीग 2025चं पर्व हे पहिलं अत्यंत सुंदर आणि दैदिप्यमान सोहळा, उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. माझी विनंती सर्व स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना देखील की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मंचाच्या समोर यायचं आहे. काही क्षणात आपण या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत. पांचों गव्यामूलक द्रव्य जो उपयोगी पग पग जीवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में. को रोए बिना नहीं दूध. आदरणीय एन पाटील सर पण आले आहेत. सरांनी मंचावर यायचं आहे. अतुल पाटील सर आपण एक कृपया मंचावर यायचं आहे. कृपया मान्यवरांनी जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील मंचावर यायचंय. चुकून आमच्याकडनं लक्ष नसल्यास माझी विनंती, संघ मालक जे या ठिकाणी आहेत त्यांनी मंचावर यायचंय. राजपुताना क्रिकेट लीगच्या पर्व पहिल्यात आपण सगळे साक्षीदार आहोत. हा दैदिप्यमान सोहळा आपण आपल्या दिव्य दृष्टीत सामावत आहोत. आपण क्रिकेटचा जरिया निवडला जरी असला तरी आपलं मेन
जे ब्रीद वाक्य आहे मुख्य समाज संघटन हेच ध्येय, या अनुषंगानेच आपण पुढची वाटचाल करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी उपस्थिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्व राजपूत समाज बांधव, त्यानंतर महाराजांच्या हस्ते प्रतिमेला महाराणा प्रतापांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आहे. सर्व राजपूत मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. नरेंद्रदादा श्रीकृष्ण एजन्सीचे मालक नितीन दादा यांनी कृपया महाराजांकडे जायचं आहे. अश्वारूढ अशा नरेंद्रदादा, या अश्वारूढ पुतळ्याचं माल्यार्पण या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या हस्ते झालंय. मयूरदादा पाटील, मी आपल्याला विनंती करेल आपण देखील मंचावर यायचंय. मयूरदादा. क्रांती सूर्य महाराणा प्रताप सिंह की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह की. आपण सर्व जाणं तिथपर्यंत शक्य नसल्यामुळे मी उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. पांचों गव्यामोलक द्रव्य जो उपयोगी पग पग जीवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन तीनों भवन में, यूं तो धन है अनेक नहीं पर गोधन साधन. हे आपलं पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वात खूप छान पैकी नियोजन आयोजन सर्व आयोजन समितीतर्फे करण्यात आलेलं आहे. माझी विनंती असेल आम्हाला काही सजेशन्स तुमच्या काही अजून काही वेगळं करता येईल हे सांगता आलं तर नक्कीच आम्हालाही आनंद होईल ते करण्यात. हे जे नियोजन आहे मी मंचावरील तसंच उपस्थित सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की यात कुठलाही पक्ष किंवा संघटना नाही. हे नियोजन सर्व तुम्ही आम्ही मिळून केलेल्या सर्व राजपूत समाज बांधवांचं आहे, जळगाव जिल्ह्यातल्या राजपूतांचं आहे. आणि इथून पुढे ही वाटचाल अविरतपणे आणि अखंडपणे अशी चालत राहणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही या सर्व गोष्टींना साक्ष घेऊन सर्व समाज कार्यात संघटन देणार आहोत. मी या ठिकाणी मंचावर म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे एवढे सर्व रथी महारथी आहेत आपल्या समाजाचे म्हणा किंवा मित्रपरिवारातले म्हणा, तर ज्येष्ठ जे आहेत आदरणीय ज्ञानसिंगजी पाटील साहेब तसंच काकासो आत्मारामजी पाटील साहेब की आपण आदरणीय महाराजींचा यथोचित सन्मान करायचा आहे. आदरणीय बापूसो उदयसिंगजी पाटील, चंद्रशेखर दादा शिंदे साहेब, आपण जेवढं म्हणजे ते मंच आहे आपण जेवढं करणार आहात ते करूच. या बापूसो, या सर्व आपण मंचावर यायचंय. आदरणीय सर्व मंच सत्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मंचावर असलेले सर्व मंडळी ही सत्कारार्थी आहे, पण आपल्याला वेळेचं मर्यादा असल्यामुळे आपण फक्त महाराजांचा या ठिकाणी प्रमुख सत्कार सर्व राजपूत समाजच्या वतीने आणि राजपूताना प्रीमियर लीगच्या वतीने क्रिकेट लीगच्या वतीने करत आहोत. त्यानंतर आपण महाराजांना एक सन्मान चिन्ह या ठिकाणी देणार आहोत, ते आपल्या सर्व समाजाच्या वतीने आहे. दादा हो, सर्वांनी टाळ्यांचा गजरात त्या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे. सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. अतिशय थोडक्यात
कारण सामने भरपूर आहेत आणि महाराजजी 4 दिवस हा कार्यक्रम असाच चालणार आहे. सगळ्यांची मेहनत आहे, म्हणजे संघ मालक असू देत, टीम मेंबर्स असू देत, कमिटी किंवा तुम्हीही, म्हणजे तुम्हीही सगळं सोडून मंचावर उपस्थित जे आहात हे आमच्या पाठीशी उभे आहात आणि मला तोही आनंद आहे. माझी विनंती सर्व ऑडियन्सला की आपण मंचावर बसलेल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी सन्माननीय आदरणीय महाराजजींना विनंती करेल की आपण 2 शब्द या ठिकाणी समाज हिताचे आणि आपल्या ज्ञानाचे मांडायचे. हिंदुसिंह महाराणा प्रताप की, मेवाड़ नरेश महाराणा प्रताप की. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की तुम्ही प्रत्यक्ष प्रभू रामराय आणि भगवान कृष्णाच्या वंशात क्षत्रियांनी जन्म घेतलेला आहे. महाराणा सांगा, बापा रावल, महाराणा प्रतापसिंह, पृथ्वीराजजी चव्हाण आदी करून असे करोडो योद्धे आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आमच्या संस्कृतीचा इतिहास दाखवलेला आहे. शास्त्र सांगतं, कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. आपण सर्व, आपलं कुळगोत्र, आपला देश, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. ती भूमी भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या शूरावीरांना तिने आपल्या उदरी सेवेकरता धारण केलेला आहे. म्हणून मी आज जवळजवळ 35 वर्षानंतर एकांतातून समाज बांधवांमध्ये पहिल्यांदा आलो आहे. आणि याचं जर श्रेय असेल, माझ्याकडे 700-800 गायी आहेत आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात कीर्तन प्रवचन करत फिरतो. हा आमचा ॲडव्होकेट आहे राम, त्याने मला आग्रहपूर्वक ओढून आणलेला आहे. हर्षल राजपूत, हां, त्यांना आमच्या घरातलं नाव आहे राम. आणि मला त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. म्हणून मी जरी साधू झालो पण या शरीरामध्ये रक्तात संस्कार आहेत. मला गौरव आणि स्वाभिमान आहे तुमचा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल, कारण काही बोटावर मोजण्यासारखे 2-3 लोक मला परिचित आहेत, बाकी मला काहीही परिचय नाही. तर आपण ज्या ज्या क्षेत्रात आहात, आपल्याला सर्वांना यशो लभस्व, म्हणजे तुम्हाला यश प्राप्त हो, मी ही शुभकामना करेल. आणि माझ्या तरुण बांधवांकरता तुम्ही हे जे आयोजन केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडे पैसा, शिक्षण खूप आहे पण आरोग्य नाही, म्हणून या खेळांची आरोग्याकरता आवश्यकता आहे. तुमच्यासमोर बोलणारा दास 35 वर्षापासून एकांतात राहतो आणि 10-12 वर्षापासून मी एक टाईम जेवण करतो, तरी माझं 82 किलो वजन आहे. त्याचं कारण मी सदैव पवित्र गोमातेच्या सान्निध्यात राहतो. तुमच्यावर खोटं नाही सांगत, खूप मोठी जबाबदारी आहे. देव, देश, धर्म जर सुरक्षित राहील तो तुमच्यानेच राहील. माझं बोललेलं तुमच्या लक्षात येत असेल असं मला वाटतं. माझा पोशाख फकिरीचा असल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. तुम्ही सर्वजण शून्य आहात. माझा नाविलाज आहे की तुमचा स्वाभिमान आहे देवादेशा धर्माला. आपण सर्वजण अशाच पद्धतीने सुंदर सुंदर आयोजनं करत चला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला अत्यंत दिव्य भव्य क्रांतिमय वैभवमय जीवन कसं जगता येईल याची जबाबदारी तुम्ही सांभाळा. भगवद्गीता सांगते, शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धेच अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. मला असं वाटतं संस्कृत नसतील लक्षात येत, तर अत्यंत दिव्य आहे तुमचं जीवन. तुम्ही भाग्यवान आहात. करोडो जन्माची काहीतरी तुमची पुण्याई असेल की देवाने आम्हाला अशा पवित्र कुळागोत्रामध्ये जन्म दिलेला आहे की प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्ण आम्हाला मार्गदर्शन करतात की काही झालं तरी चालेल. युद्धेच अपलायनम याचा वरवर अर्थ युद्धातून पळून न जाणे असा आहे, पण तो आता आम्हाला युद्ध करण्याची आवश्यकता नाही, कारण आमचा बाप आहे, त्याने आमच्याकरता शेती तयार करून ठेवलेली आहे, देश धर्म तयार करून ठेवला आहे. आम्हाला युद्ध करायची गरज नाही, पण आम्ही ज्या क्षेत्रात आहे ते सुद्धा आमचं एक प्रकारचं युद्धच आहे. अलीकडे 100 एकरचा शेतकरी एक गाय सांभाळू शकत नाही. काय नंगा फकीर एवढ्या गायी सांभाळतो, हा नाही पळून जाणार त्या क्षेत्रातून. मी काय मत आहे तुमचं? तसं तुम्ही कोणी व्यापारी असाल, कोणी नोकरी करत असाल, कोणी काही उद्योजक असाल, आम्ही कोणीही त्या क्षेत्रातून, आणि त्यातल्या त्यात माझा हा सर्व तरुण बांधव, तुमचा मला भयंकर स्वाभिमान आणि गौरव आहे की तुम्ही सुद्धा हे जे
खेळण्याचं अन्य आदी करून शिक्षणाचं क्षेत्र निवडलेलं आहे. ते क्षेत्रातून मागे न फिरता आमची जिद्द सोडणार नाहीत. मी कॉलेज केलेलं आहे भाग्याने. हारने का नाम हार नहीं, काय हारने का नाम हार नहीं, हिम्मत हारने का नाम हार है, हे ध्यानात ठेवा. एवढं भरपूर झालं असं मला वाटतं. सर्व मान्यवरांचे आणि राजपुताना क्रिकेट लीग या सर्व कार्यकर्त्यांचे अनेक अनेक धन्यवाद. असंच उत्तम उत्तम कार्य आपल्या हातून घडो, समाजाचा गौरव दिगदिगंतर वाढो अशी अपेक्षा मी करतो आणि शब्दांना विराम देतो. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपण जे मार्गदर्शन आम्हाला ज्ञानाची स्फूर्ती करून दिलेली आहे ते आम्ही नक्कीच कृतकृत्य ठेवू आणि आमची वाटचाल आपल्या मार्गदर्शनाने यापुढे अजून चांगली कशी होईल हे करत राहू. मान्यवर बरेच आहेत, सगळ्यांकडे शब्दांचा, विचारांचा आणि अनुभवाचा भांडार देखील आहे, परंतु हा क्रिकेटचा सामना जो आहे हा आपल्याला रंगतदार देखील आणायचा आहे. म्हणून आपण तत्पूर्वी मी एक विराम देतो. आदरणीय नरसिंग परदेशी सर 2 मिनिटं बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपलं. सरांनी आपल्या राजपूतांवर बऱ्याचशा इतिहासातली पुस्तकं लिहिलेली आहेत. सरांचं जर पिंपराळ्यातच आहे आणि खूप पुस्तकं सरांच्या आपल्या इतिहासावर आहेत. आता नुकतंच मगाशी मागच्या आठवड्यात मला सरांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांची जी सिरियल येत आहे तर त्याच्यात ते को डायरेक्टिंगचा रोल करतायत, ज्याच्यामध्ये पृथ्वीराजांबद्दलची सर्व माहिती ते त्यांना योग्य पद्धतीने देण्याचं काम करतायत. आदरणीय सर. मंचावर हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. मंचावर उपस्थित आदरणीय गोवंशासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणारे महाराज आणि व्यासपीठावर तोलामोलाचे सर्व सन्माननीय अतिथीगण, या मैदानात एक नवीन जिद्द, एक नवीन आशा, एक नवीन उमेद घेऊन आपलं शौर्य, आपलं कसब आणि आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवण्यासाठी आतुर झालेले माझे सर्व तरुण वर्ग मित्र हो. मगाशी ओळख करून देताना विशाल सरांनी सांगितलं की राजपुतांच्या इतिहासावर माझा अभ्यास आहे, माझी पुस्तकं आहेत. हा सगळा जरी भाग असला तरी राजपुतांचा इतिहास हा जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. 8-10 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली असली तरी लोकांपर्यंत अजून हा विचार घेऊन जाण्याची गरज आहे. मी सातत्याने राजस्थानच्या भूमीमध्ये दरवर्षी 15-15 दिवस, 1-1 महिना त्या ठिकाणी असतो आणि त्या ठिकाणी राजपुतांनी जे शौर्य पणाला लावलेलं होतं ते सगळे शोधण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वीराज चव्हाणांचं या ठिकाणी आदरणीय महाराजांनी नाव घेतलं. या पृथ्वीराज चव्हाणांना त्या काळामध्ये 8 भाषा अवगत होत्या, तर राणा प्रतापांना सुद्धा त्या ठिकाणी 5 भाषा अवगत होत्या आणि त्यासोबत ते लहानपणापासून शस्त्र आणि शास्त्र दोघांचं प्रशिक्षण घेत होते. आणि आजही चित्तोडगडावर ज्या ठिकाणी महाराणा प्रतापांनी ते शस्त्र आणि शास्त्र यांचं प्रशिक्षण घेतलेलं होतं ती जागा आजही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून मी आजच्या या निमित्तानं आपल्या सर्व सन्माननीय युवा वर्गाला सांगू इच्छितो की आपणही शस्त्र आणि शास्त्र, विविध कौशल्य, विविध तंत्र यांचाही अभ्यास करावा, यांचे गुण आत्मसात करावे आणि राजपुतांचं नाव हे केवळ आपल्या खानदेशात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतामध्ये दुमदुमलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराणा प्रताप. धन्यवाद सर. अत्यंत कमी शब्दात खूप छान मांडणी आणि मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं. मी आता मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरून खाली येऊन आपण ज्या खेळासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्या ठिकाणी श्रीफळ वाहून आपण कार्यक्रमाला ऑफिशियली सुरुवात करणार आहोत. माझी विनंती असणार आहे की आपण या मधल्या पॅचमधून यायचं आहे. कसं आहे महाराजजी की थोडंसं आता आर्टिफिशियल जग आहे, लोकांना डेमॉन्स्ट्रेशन पण द्यावं लागतं काही ठिकाणी, तर हे गरजेचं आहे. तत्पूर्वी मी सगळ्यांना अजून एक सांगू इच्छितो की आपल्या आदरणीय ज्या महिला मंडळी आहेत त्यांचं देखील राजपुताना रीगतर्फे खूप खूप स्वागत, कारण आपणही आपल्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून या ठिकाणी आला आहात. मी विनंती करेल सर्वांना की आपण मंचावरून खाली यायचं आहे. सर्व मंडळींनी महाराजांसोबत ग्राउंडकडे जायचं आहे. सर्वांना आहे ड्रोन.
हिंदू कुल सूर्य महाराणा प्रताप सिंह की। मला नक्कीच माहिती आहे की सर्व जे प्लेयर्स उभे तुमच्या मनात चाललेलं आहे की हे काय, परंतु आपली संस्कृती हिंदुत्वाची आहे, रक्तरंजित इतिहासाची आहे. टाळ्या वाजायच्या सर्वांनी या दैदिप्यमान सोहळ्याच्या साक्षीने. आपण साक्षीदार आहोत राजपुताना क्रिकेट लीग 2025चे. हा दैदिप्यमान आणि भव्य दिव्य सोहळा आपण पाहत आहोत. याची यूट्यूबला देखील लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. जी सर्व ग्रुप्स आपल्या समाजाचे आहेत आणि नसतील तर आपण त्या ठिकाणी लावायची आहेत. टाळ्या वाजायच्या सर्वांनी. मी विनंती करेल आदरणीय महाराजांना की आपण 30 वर्षापूर्वी कॉलेज देखील केलं होतं, तर त्यावेळेस नक्की चेंडू पेढी म्हणजे चेंडू फळी हा खेळ खेळला असेलच. आज ती पुनरावृत्ती तुमच्या रूपाने या ठिकाणी व्हावी. हिंदू कुल सूर्य महाराणा प्रताप सिंह की जय. राजपुताना जय. एकलिंगजी. राजपुताना प्रीमियर लीग आपल्या सर्वांसाठी 4 दिवसांचा हा रोमहर्षक जे सामने असणार आहेत हे अनुभवायला मिळणारच आहेत. आज सकाळी या औपचारिकतेची सुरुवात झाली होती. आपण सर्व साक्षीदार आहात. माझी विनंती असणार आहे उपस्थित सर्व समाज बांधवांना की आपण आपल्या परिवारासकट या ठिकाणी यायचंय. उपस्थित राहून सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं मनोबल वाढवायचंय. आपण एंट्रन्सलाच ऐतिहासिक दालनाची मांडणी केलेली आहे, ज्यात आपल्या राजपूत समाजाविषयी विस्तृत अशी माहिती आहे. माझी विनंती आपण सर्वांनी येताना किंवा जाताना नक्कीच ती वाचायची आहे.
सामना जसा होता त्या पद्धतीने पुनश्च सुरू करायचा आहे. अंपायर्सला विनंती आहे, सामना जसा होता तसा कंटिन्यू करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे आणि मंचावर बसून पुढच्या सामन्यांचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे आणि सर्व टीमचं मनोबल या ठिकाणी वाढवायचं आहे. ग्राउंडमधून बाकीच्या मंडळीने कृपया बाहेर यायचं आहे. सामना लवकरात लवकर सुरू करावा. आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. सर्व टीम मेंबर्स जे ग्राउंडमध्ये आहेत त्यांनी बाहेर यायचं. बाकीच्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे, सगळ्यांना विनंती आहे. सर्व मंडळींना विनंती आहे आपण ग्राउंडच्या बाहेर यावं. फक्त सामना ज्या ठिकाणी थांबला होता तिथून तो पुढे कंटिन्यू होईल. पंचला विनंती आहे आपण लवकरात लवकर सामना सुरू करावा. बाकीच्या सर्व मंडळींनी स्टेजकडे यायचं आहे. बाकीच्यांनी आसनस्थ व्हावं. बैठक व्यवस्था दोन्ही बाजूला आहे. सर्वांना विनंती आहे आपण ग्राउंडच्या बाहेर यावं. सर्व मंडळीला विनंती आहे कृपया आपण ग्राउंडच्या बाजूला यावं आणि सामना सुरळीतपणे सुरू करू द्यावा. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करावा ही विनंती. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनस्वी स्वागत. कृपया सामन्याला सुरुवात करावी. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन करायची आहे. सामना मात्र रिझ्यूम होताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉलमध्ये 121 धावांची गरज आहे. औपचारिकता केवळ आणि केवळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. आणि चला वेळ वाचवायचा आहे. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन तेज किरणजी टीम कॅप्टन आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोपाल भाऊ प्लीज थोडंसं सहकार्य करा आणि लवकरात लवकर मॅच ऑन करायची आपण. 40 वरती 3 स्कोर कार्ड. नक्कीच पारड जे मात्र आपल्याला झुकलेलं पाहायला मिळतंय धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. आदरणीय विष्णू पाटील दादा माजी पोलीस पाटील पिंपराळा त्यांचं मंचावर आगमन झालं आहे. दादांचं मनस्वी स्वागत. सर्व राजपूत क्रिकेट टीम तर्फे दादांचं खूप खूप स्वागत. पंचांनी मॅच लवकरात लवकर सुरू करावी. अंपायर्स चला मॅच ऑन करायची आहे. 40 वरती 3 स्कोर कार्ड. सामना थांबू नका. पंचांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज.
पुढचं षटक घेऊन शुभम जे की आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. चला वेळ वाचवायचा आहे सामन्यात जर बघितलं तर तशी केवळ आणि केवळ औपचारिकता शिल्लक आहे. 40 वरती 3 स्कोर कार्ड. शेवटचा बॉल फुलालांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळाय. फिल्डर मात्र इकडे चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव जी मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळेल आणि एक धावेच्या मदतीने षटक मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण होते. 6 ओव्हरचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 6 ओव्हर 41 रन 3 गडी बाद. 6 ओव्हर्स कंप्लीटेड 41 फॉर द लॉस ऑफ 3. मानराज पार्कचं हे ऐतिहासिक मैदान सध्याच्या घडीला जे आपण बघतोय अनेक स्पर्धा ज्यावर या सीझन मध्ये आपण बघितल्या आणि जळगाव धुळे महामार्गावर जर बघितलं तर हे मैदान आपल्याला स्थायी पाहायला मिळतं. पण कित्येक सुपरस्टारचा इतिहास मात्र याच मैदानापासून सुरू झालेला आहे आणि आज मात्र नक्कीच राजपुताना प्रीमियर लीग राजपुताना क्रिकेट लीगचं हे ऐतिहासिक पर्व देखील याच मैदानापासून सुरू होतंय. पहिलं पर्व या स्पर्धेचं. यानंतरचा सामना साईराम कन्स्ट्रक्शन वर्सेस बापूजी स्ट्रायकर्स. साईराम कंस्ट्रक्शन आणि बापूजी स्ट्रायकर्स दोन्ही टीमला विनंती आपण टॉस का बॉस मंचावरती यायचं आहे आणि टॉस मात्र करून घ्यायचा आहे. टॉसच्या बॉसचे आमचे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत LH पाटील इंग्लिश मीडियम स्कूल. जितेंद्रजी पाटील जे मात्र टॉसच्या बॉसचे प्रायोजक आहेत. तर विनंती राहील दोन्ही कॅप्टन्सला यानंतरच्या मॅचचे कर्णधार आपण टॉससाठी मात्र रिपोर्ट करायचं आहे. 6 ओव्हरची समाप्ती झाली. 41 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहे. 66 ओव्हर्स कंप्लीटेड 41 फॉर द लॉस ऑफ 3. गोलंदाजी मार्कवर पंकज. यावेळेस मात्र हवाई फायर उंचावलाय चेंडू आणि चेंडू मात्र मैदानाला गुंगारा देत सरळ निघून गेला आउट ऑफ दी पार्क. 6 धावेचा कडक षटकार. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघूयात आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता आणि कमालीचा फटका. गोलंदाज नक्कीच पंकज यांचं मात्र स्वागत केलं आणि स्वागत आहे आपला RCL मध्ये हेच सांगत असताना षटकार ठोकलाय. सामना तर तसा दूर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकताच केवळ शिल्लक आहे बट प्रयत्न राहील इथे टीम खानदेशी राणाचा की रन रेटवर याचा काही खास प्रभाव पडू नये. त्यामुळे जेवढा क्लोज आहे तेवढा मात्र क्लोज देण्याचा प्रयत्न नक्कीच खानदेशी राणाचा संघ सध्याच्या घडला करेल. 47 धावा 3 गडी बाद. राजपुताना क्रिकेट लीगचा इतिहास. राजपुताना क्रिकेट लीगची सुरुवात आजपासून होती. एक ऐतिहासिक दिवस नक्कीच नेहमी जो लक्षात ठेवला जाईल. 6 मार्च तो दिवस होता जेव्हा मात्र या स्पर्धेचं एक रोपटं लावलं गेलंय आणि येणाऱ्या काळामध्ये हे देखील आपल्याला फार मोठं वटवृक्ष होताना पाहायला मिळेल. आवाक्याच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. याही वेळेस जर बघितला तर जबरदस्त फटका आहे. बॅक टू बॅक सिक्सेस मात्र येतात आहे ज्ञानेश्वरच्या पाठमधनं आणि रन संख्या मात्र 50 धावांच्या मदतीने पुढे जाते. कमालीचा फटका होता. ऑफस्टिकच्या दिशेने चेंडू हाताळला खरा बट त्याला तडी दिली आणि सरळ चेंडूला पाठवलंय सैर सपाट्यावर आणि ज्ञानेश्वर देखील म्हणतात आहे मेरी एंट्री लेट है बट भाई साहब मैदान के अंदर सबसे ग्रेट है. षटकार आलेत पंकजच्या विरोधामध्ये 2 आणि दमदार स्वागत केलंय पंकज यांचं. 2 बॉल मध्ये 12 धावा आणि 12 मात्र वाजवताना आपण बघितलेलं आहे. 53 वर 3 स्कोर कार्ड 53 फॉर द लॉस ऑफ 3. पायावरती टाकण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने चेंडू फरार. 2 षटकार आले खरे पण आता जर बघितलं तर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये हा चौकार देखील आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र झपाट्याने वाढतीये. जबरदस्त बॅटिंग ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून होतीये आणि रन संख्या जर बघितलं तर 4 धावांच्या मदतीने वाढतीये. स्कोर कार्डवर जर बघितलं तर 160 धावेचा मोठा आकडा आहे खरा पण आता जर बघितलं तर ज्ञानेश्वरने थोडी का होईना बट आपली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची झलक दाखवली आहे. उडवण्याचा प्रयत्न बॉडी लाईनच्या दिशेने टाकला. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढच्या दिशेने जात आहे. 57 वर 3 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. शेवटचे 2 बॉल जी मात्र या षटकातील यायची बाकी. 8 बॉल मध्ये 104 धावांची गरज. एक वेगळी ओळख मांडणारं हे जळगावचं क्रिकेट. यामध्ये जर बघितलं तर एक वेगळं पान या स्पर्धेने जोडलं. एक ऐतिहासिक पर्वाची आसपास सुरुवात होती. 6 मार्चचा दिवस मात्र नक्कीच लक्षात ठेवला जाईल राजपूत समाजाच्या क्रिकेटमध्ये. आणि याही वेळेस जर बघितलं तर हवाई सफर हवाई फायर सिक्सर. धन्यवाद डीजे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चांगल्यारीत्या मिडल केला आणि चेंडूला जणू काही ढगातच लाइटिंग लावत सरळ सीमारेषा पार पाठवला. षटकार. याही वेळेस आक्रमक प्रहार केला. मागच्या दिशेने फटका केलाय. फिल्डर आहे चेंडूला अडवण्यासाठी. धाव स्वरूपी मात्र इथे 1 धाव मिळेल आणि 1 धावेनिशी मात्र षटक जे की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय. तर 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 7 ओव्हर 64 रन 3 गडी बाद. 7 ओव्हर्स आर कंप्लीटेड
64 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी मात्र 97 धावांची गरज. नक्कीच रन रेटवर नजर ठेवून बॅटिंग करते खानदेशी राणा. जेवढे होतील तेवढे धावा काढा, हाच मात्र त्यांचा प्रयत्न आहे. यानंतरचा मॅच टॉस झाला. दोन्ही टीम्स रिंकू भाऊ आपल्याला विनंती 2 मिनिट आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. रिंकू भाऊ साईराम कन्स्ट्रक्शन वर्सेस बापूजी स्ट्रायकर बडगाव यांच्यामध्ये मात्र पुढचा मॅच आहे. रिंकू भाऊंची पडझड पाहायला मिळते. बघा दुपारी सामना खेळत, बट आयोजनाचा मोठा भार त्यांच्यावर आहे. अजूनही जर बघितलं तर जर्सी चेंज केली नाही आहे आणि पाहिजे स्पर्धेसाठी अशी धडपड पाहिजे, समाजासाठी अशी धडपड पाहिजे. आणि मी आधीच बोललो, रिंकू भाऊ स्वतः एक क्रिकेटर आहे आणि जेव्हा एक क्रिकेटर आयोजक बनतो त्यांना माहिती असतं गोष्टी कशारित्या चालवायच्या. आणि रिंकू भाऊंचा पहिलाच दिवस आणि एक ऐतिहासिक पान, एक ऐतिहासिक पर्व मात्र आजपासून सुरू झालेलं आहे राजपुताना क्रिकेट लीगचं. आणि जळगाव क्रिकेटमध्ये देखील एक धडा, एक चॅप्टर मात्र इथे सुरू केला आहे रिंकू भाऊंनी. तर चला पुढच्या मॅचचा टॉस. आणि दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. रेफरल मात्र इथे गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये घेण्यात आलाय. तर आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काय निर्णय राहील तो स्पष्ट करतील. आदरणीय विष्णुदादांचा सत्कार आपले शोभाराम कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष दादाजी आणि ज्ञानसिंग दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांनी कृपया त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. दादा, बाकीच्या मंडळींनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. कृपाल सिंगजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते मात्र टॉस मात्र पुढच्या मॅचचा केला जाईल. आणि कृपाल सिंग साहेबांना मी विनंती करते की आपण टॉसला साठी जॉईन करायचंय. कृपाल सिंग सर, आपण टॉस साठी जॉईन करायचंय. आणि त्याचबरोबर चंद्रशेखरजी राजपूत दादा यांनाही विनंती राहील आपण टॉस साठी जॉईन करायचंय. कृपाल सिंग ठाकूर साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच हे देखील एक दमदार व्यक्तिमत्व आहे. नो बॉल, यस, पंचांचा निर्णय मात्र इथे आलेला आहे नो बॉल. तर धावस्वरूपी नो बॉलची देखील धाव जोडेल. यस, तो यहाँ पर अगले मुकाबले का टॉस होने जा रहा है. आज दिन का ये सेकंड लास्ट मुकाबला रहेगा. इसी बीच में चंद्रशेखर दादा और कृपाल दादा से रिक्वेस्ट करते हैं कि आपने टॉस का हेलो 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 चेक हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक. और हम देख सकते हैं विठल
और साथ ही हम देख सकते हैं कृपाल दादा इस समय हमारे साथ इस मुकाबले के टॉस के लिए। हेलो हेलो चेक। और इन सारे महानुभावों की उपस्थिति में इस मुकाबले का टॉस यहाँ पर होने जा रहा है। चलिए देख सकते हैं कौन कॉल करने वाला है, आप डिसाइड कर लीजिए वहां पे। मेरा आना मेरा ख्याल है संभव नहीं है। का भी यहाँ पर आ चुका है। हेलो हेलो चेक। कर दिया गया है, देखना होगा किसके पक्ष में आता है ये सिक्का। और बापूजी स्ट्राइकर भड़गांव इस टीम ने टॉस जीता है और फैसला किया बैटिंग करने का। कांग्रेचुलेशन, बहुत बहुत शुभकामनाएं, दमखम के साथ खेलिए। और हमारे साथ जो त्रिमूर्ति यहाँ पर मौजूद है, 3 महात्मा जो मौजूद है, हम सबसे निवेदन करना चाहूंगा, मैं थोड़ा वक्त आप पर ले। हेलो चेक। थोड़ा सा सब मैं चाहूंगा कि आप थोड़ा सा इधर साइड आ जाइए, थोड़ी बातचीत आपके साथ करना चाहूंगा। चलिए देखिए ऐसा कोई टूर्नामेंट जल में आयोजित किया गया है राजपुताना, जिस राजपुताना क्रिकेट लीग है, तो मैं चाहूंगा कि इस तरह का आयोजन देखकर आपको किस तरह से महसूस हो रहा है?